शेतकरी मित्रांनो, काकडी, दोडका, कारले तसेच वेगवेगळ्या वेलवर्गीय पिकांसाठी हार्मोन्सचा वापर करणे किती गरजेचं आहे याच्याबद्दल हा आपला व्हिडिओ आहे. मित्रांनो, हार्मोन्स जे सुदृढ झाड स्वतःहून तयार करतं, परंतु काही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा सतत बदलत्या वातावरणामुळे ते झाड पाहिजेल असं हार्मोन्स स्वतःमध्ये तयार करू शकत नाही. तेव्हा ड्रीप वाटे फवारणीमार्फत आपल्याला हार्मोन्स देणं खूप गरजेचं आहे. तेव्हा या हार्मोन्सचा कोणत्या स्टेजला आपण वापर करायचा याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. सगळ्यात स्वस्त, सुंदर आणि कार्यक्षम हार्मोन्स म्हणजे प्लॅनोफिक्स, 6BA, त्याच्यानंतर युरॅसिल इत्यादीचा स्वस्त हार्मोन्समध्ये याची गणना होते. मित्रांनो, 25 दिवसाची वेलवर्गीय कोणतेही लावा तुम्ही शेतामध्ये, जर त्याला 25 दिवस पूर्ण झाले असतील तर त्याला पहिला डोस हा प्लॅनोफिक्सचा गेलाच पाहिजे. आता तो किती द्यायचा, काय द्यायचा हे एक ठरलेलं आहे. मित्रांनो, एकरी 100 ml बॉटल जी येते मार्केटमध्ये प्लॅनोफिक्सची ती आपल्याला देणं गरजेचं आहे. मित्रांनो, तर 2 डोसमध्ये किती अंतर असावा? एकदा प्लॅनोफिक्स दिले की त्याच्यानंतर कमीत कमी 10 दिवसांना दुसरा प्लॅनोफिक्सचा डोस देणं हे गरजेचं आहे. तर कोणतेही हार्मोन्स देताना मित्रांनो, कोणत्याही अदर केमिकलमध्ये मित्रांनो ते जे काय हार्मोन्स आपण देतोय ते मित्रांनो शक्यतो मिक्स करू नका. अशी हार्मोन्स जे आहेत ते स्वतंत्र ड्रीप वाटे सोडायचा प्रयत्न करा मित्रांनो, जेणेकरून आपल्या झाडाला जी काय हार्मोन्सची कमतरता होणार आहे ती ड्रीप वाटे आपण किंवा स्प्रे वाटे आपण देऊ शकतो. मित्रांनो, आपण जो हा व्हिडिओ बघत आहे तो दोडका या वेलवर्गीय पिकाचा आहे आणि आता संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे आणि आपला मोबाईल साधारणच आहे. तुम्हाला जे काही फुललेली फुलं आहेत हे दाखवा म्हटलं, त्याच्यासाठी हा व्हिडिओ काढला. तर अशा पद्धतीने हार्मोन्सवर काम केलं की तुमचं मित्रांनो उत्पन्न देखील वाढणार आहे. त्याच्यामुळं NPK हा एक घटक आहेच, परंतु हार्मोन्स हा एक दुसरा घटक जरी आपण म्हटलं शेतीसाठी उत्पन्न वाढण्यासाठी तरी काय वावगं ठरणार नाही. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. अति तिथं माती या म्हणीप्रमाणे योग्य वेळी योग्य औषध योग्य प्रमाणात देणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या चॅनलवरती शेतीबद्दल खूप चांगली माहिती दिली जाते मित्रांनो. जे स्वतः आम्ही शेतीमध्ये प्रयोग करतो तेच यूट्यूबच्या मार्फत मी शेतकऱ्यांना दाखवत असतो. तरी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.